मैत्रिणींनो, चला आज आपण कचऱ्याचा जुगाड बघू. कचरा वल्ला राहतो आणि सोसायटीच्या घरामध्ये खास करून ना जास्त प्रश्न पडतो कचरा कुठं टाकायचा, आणि वल्ला पचरायला का आपलं कचरा टाकायचं डबंसुद्धा घाण होऊन जातं. तर त्याच्यामुळं काय होतं, प्रश्न पडतो आपल्याला, हे कचरा कसा काय करावं वल्ला वल्ला. तर आपण त्याचा आज जुगाड बघू. हे बघा, असे आपल्याकडे कॅरी बॅग येतच राहतात. असा एक खिळा ठोकायचा, खालून याला भोक्स पाडायचं, आणि आपला कसा वल्ला किती वल्ला कचरा असो काय असो, आपण त्याच्यात काय करायचं, टाकायचा, खालून ते पाणी पडून जातं आणि कचरा पण आपला कोरडा फट होऊन जातं. मैत्रिणींनो, तर हे वापरा. कारण मला पण खूप विचार पडायचा, हे कचरा इथं पिशवी ठेव, तिथं पिशवी ठेव, ही पिशवी काय करायचं आपण, इथं ठेव तिथं ठेव, इथून उचल तिथं उचल. तर सारखा प्रश्न पडायचा तोच. तर हे जुगाड खूप भारी आहे, हे करा. मी पण करते, खूप दिवसापासून सांगा म्हटलं, पण सांगायला वेळच भेटत नव्हता. त्याच्यानंतर मी मिरच्या भाजल्या आहे, त्याच्यामुळे ठसका उठतं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बेसिंगमध्ये खूप आपला वास येतो, कचरा अटकतो. तर सारखा तर आपलं काय करायचं, बेसिंग जेव्हा आपण भांडे वगैरे घासून घेतो 2-4 असलं, तर हे घासून घ्यायचं पहिलं. ह्याला आपल्याला चहा पाण्याचं सगळं ह्याला अटकतं. तर ह्याच्यामुळे इतका बेसिंगमधून खूप वास येतं. मग पावडर टाकतो आपण, हे करतो ते करतो, कचरा निघत नाही. तर हे घासून घ्यायचं. त्याच्यानंतर हे सुद्धा घासून घ्यायचं, भांडे घासताना हे सुद्धा घासून घ्यायचं, वास गायब आणि स्वच्छ बी सगळं. त्याच्यानंतर मग आपण काय करायचं, कळा 2-3 पातेले असं भांडे घासून घेतलं, पाणी असं छान ओतून द्यायचं, वास येणार नाही, कचरा अटकणार नाही. आता ह्या सोसायटीमध्ये मी 8 वर्षापासून राहते. 8 वर्षापासून नाही मी बेसिंगला पावडर टाकली आणि नाही माझ्या बेसिंगमध्ये कचरा अटकाला. 8 वर्ष झालं. तर असं करा, हे जुगाड खूप भारी आहे. आणि वास येत असेल बेसिंगमधून, तर आता आपल्याकडं दुकान आहे, दुकानामध्ये लोक पावडर घेऊन जातात ना, बेसिंगमध्ये कचरा अटकाला, बेसिंगमध्ये खूप वास येते. तर वास कशामुळे येते मी आत्ता सांगते. बघा, मी आत्ता हे घासलं, वास येऊ लागला. 2-4 भांडे होते ते घासून घेतले, तर खूप वास यायचा. तर मग मी हे घासलं, हे घासतच राहते मी, पण मग आता सांगते, हे घासून घेतलं, वास गायब झाला एकदम. तर हे जुगाड करा, ही आयडिया वापरा, तुमचा फायदा होईल नक्की. आणि तुम्ही करून बघा. वाटल्यास नंतर अनुभव घेतले मला कमेंट करा. मी मिरच्या भाजल्या, त्याच्यामुळे खूप ठसका उठतं आहे.